बांगलादेशमधल्या हिंदूंवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हिंगोलीमध्ये आता बंद पुकारण्यात आलेला आहे। हिंगोली शहरामधले व्यापारी, छोटे मोठे दुकानदार या सगळ्यांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसादही दिलाय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला। हिंगोली शहरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबावे या मागणीसाठी आज हिंगोलीमध्ये बंद पाळला जातोय। मी सध्या हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी बघू शकता सर्व दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आलेले आहेत। कालच हिंदू संघटनांच्या वतीने जे ते आवाहन करण्यात आलं होतं आणि या आव्हानाला सर्व व्यापारी त्याचबरोबर जे काही छोटे मोठे दुकानदार आहेत त्यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता आणि आज सकाळपासूनच सर्व दुकाने या ठिकाणी आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी सकाळीच मोठ्या प्रमाणामध्ये जे एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचा लिलाव होत असतो तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय। जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांच्या मागण्यांचं निवेदन सर्व संघटना, सर्व पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत आणि त्यानंतर या संपाची समाप्ती होणार आहे। परंतु सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि हळूहळू आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जी गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।